च्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील वडवली बी आणि वाकलन टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत या सामन्यासाठी. सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, क्वार्टर फायनलची ही मॅच. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल भावेश पवारच्या बॅटमध्ये येतोय. जज केलं होतं केतन मात्रेने, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. पहिल्या चेंडूवरती भावेश पवारने आपले इरादे स्पष्ट केलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. यावेळेस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता. बिग विकेट डाऊन. गोरसई बी टीमची रण मशीन भावेश पवार बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय गोरसई बी सावले या टीमला. 6 या धावसंख्येवरती भावेश पवारची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज अक्षय पवार. दोन्ही बंधू आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. किरण पवार आणि अक्षय पवार. गोल्डन विकेट कॅरी केली कमलेश पाटीलने. कमबॅक करणं ही खासियत आहे वडवली बी टीमची. चेंज द गेम वडवली बी आणि निशांत 11 जी स्पोर्ट्स वाकलन त्यांच्या समोर आहे. जय बजरंग घोरसी बी आणि सावलेश्वर सावले. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन भरपूर आहे कमलेश पाटीलकडे. त्याचं व्हेरिएशन पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती गोल्डन विकेट आणि तिसरा चेंडू डॉट बॉल. हे विश्लेषण आपण पाहतो. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करतोय. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय कमलेश पाटीलला. मूर्ती लहानपण कीर्ती महान आहे कमलेश पाटीलची. अनेक विक्रम कमलेश पाटीलच्या नावावरती आहे. स्विंग आरामेस, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेतला या चेंडूने, अतिरिक्त उचली घेतली. टेकअप होतोय आणि सरळ जाऊन जीत भोईरच्या हातामध्ये विसावतोय. सलग 6 दुसरा चेंडू डॉट बॉल फेकलाय गोलंदाज कमलेश पाटीलने. सुरेख कमबॅक करून दिलाय वडवली बी वाकलन या टीमला. कमलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. अक्षय पवारच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला उत्तुंग षटकार. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक या षटकातील. जतीन भुयाल सर आणि निरंजन सावंत सर हे दोन ऑफिशियल पंच. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, गॅप मध्ये आहे. एक धाव तर पूर्ण केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण उमेश भोईरच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. बॅकिंगसाठी केतन जात आहेत. केतन मात्रे 2च धावांवरती समाधान मानावं लागतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो या 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच गोरसई बी सावले या टीमची 14 धावा धावफलकावरती. केतन म्हात्रे येतोय नवीन गोलंदाज. निशांत 11 जी स्पोर्ट्स वाकलन टीमचे पुरस्कर्ते राजू शेठ भोईर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत वडवली बी वाकलन या टीमला. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. क्वार्टर फायनलची ही मॅच वडवली बी वाकलन आणि गोरसई बी सावले या 2 संघांमध्ये.
दोन गाव एक संघ अशी संकल्पना आपण पाहतोय. करण धुळे शुभम मस्कर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ मंगेश शेठ धुळे, माजी कार्यसम्राट नगरसेवक. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती दोन्ही बंधुराजा आपण पाहतोय. 10 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत अक्षय पवार आणि किरण पवार मध्ये. जास्तीत जास्त धावसंख्या बनवावी लागेल कारण की वडवली बी वाकलन संघ अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. किरण पवारच्या बॅट मध्ये येतोय. आकाशाला गवस निघालणारा गगन चुंबी गगन बेदी आउट ऑफ दी पार्क. मॅसिव्ह हिट. षटकार. यावी चांगला चेंडू. काडब्यांची अपील. स्ट्रॉंग अपील करतायत. तटस्थ पंच आहेत. कोणताही निर्णय येत नाहीये. अपील फेटाळून लावतायत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. केतन म्हात्रे एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. राईट ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ऋतिक पाटील. एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी होती केतन म्हात्रेच्या माध्यमातून. अक्षय पवार ऑन स्ट्राईक. अजून एक खूप मोठं नाव आपण पाहतोय. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली, करण धुळे, शुभम मस्कर यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. सुरेख स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. तीस धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग यावेळीस अक्षय पवार करतोय आपल्या टीमसाठी. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते चेंडू. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 31. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ते म्हणजेच गोरसे बी सावले या टीमची. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. 4 षटकांचा हा सामना आहे. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल गोरसे बी सावले या टीमला बॅटची बाहेरची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळीस कव्हर पॉईंटच्या दिशेने एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. तर यूट्यूबच्या माध्यमातून आमचे काही मान्यवर प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. SP ग्रुप सारसन खोपोली इथून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय अवधूत शेठ गणेश भगत साहेब ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांच्याकडून सावले टीमला खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि नेहमीच करण धुळे यांच्यासाठी नेहमीच त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य असतं आणि त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यावेळी सुरेख स्ट्रोक, लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. षटकार. धावसंख्या 39.
यावेळी चांगला चेंडू आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. अविनाश भोईरा आहेत, एक धाव तर कंप्लीट केली आहे. आणि एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 40 आहे. उद्या देखील 2 गाव 1 याप्रमाणे 8 संघ आहेत आणि उद्या पहिला सामना असेल ढवलेपाडा मात्रेपाडा आणि बदलापूर गाव आणि शिरगाव RGR या दोन संघांमध्ये. अक्षय पवारला थांबवणे इथे मात्र कठीण असेल वडवली बी वाकलन टीम साठी. अक्षय पवार ऑन फायर, अजून एक चांगला स्ट्रोक येतोय षटकार. उद्या पहिला सामना असेल ढवलेपाडा मात्रेपाडा विपक्ष बदलापूर गाव शिरगाव RGR या दोन संघांमध्ये. दुसरा सामना असेल जोविली कुळगाव विपक्ष डोहाळे वाशिरे या दोन संघांमध्ये. तिसरा सामना असेल बेलपाडा शिरगाव विपक्ष कुंदे मामनोली या दोन संघांमध्ये. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. या 20 डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि शेवटचा सामना असेल मानकोली वेहले विपक्ष केवाले देसाई या दोन संघांमध्ये. तर या 8 संघांना विनंती असेल जी वेळ आपल्याला आयोजकांनी दिलेली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. पहिला चेंडू 10 वाजता पडेल. दोन्ही संघांना विनंती असेल 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी सुरेख स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत अविनाश भोईर आणि खूप चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद अक्षय पवार. बॅक टू द पव्हिलियन. अजून एक धक्का बसतोय सावळे गोरसी बी या टीमला. धावसंख्या 46 धावा. म्हात्रेपाडा ढवलेपाडा या टीमला विनंती असेल 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 10 वाजता पहिला चेंडू पडेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जो संघ उशिरा येईल त्या संघाला चेंडूंची पेनल्टी असेल. क्लासिकल फटकेबाजी होते, नेत्रदीपक फटकेबाजी होते, प्रेक्षकांची मन जिंकतोय किरण पवारच्या बॅट मधून. अजून एक चांगला स्ट्रोक येतोय षटकार. धावसंख्या 52 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पाटील येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. स्लोगवरचं हे षटक. A1 पवन केणे ऑन स्ट्राईक. नॉनस्ट्राईकला फलंदाज किरण पवार खूप चांगली बॅटिंग करतोय. 3 षटकारांच्या साहाय्याने 21 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. खूप चांगली फलंदाजी केली. अक्षय पवारने देखील 22 धावांचं योगदान दिलं. भावेश पवारने 6 धावांचं योगदान दिलं. 21 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय किरण पवार. न्यू बॅट्समन पवन केने. यावेळी चांगला चेंडू. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होतोय बाद. स्वतःची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागते ती म्हणजेच पवन केनेला, कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल किरण पवारला या शेवटच्या षटकामध्ये. न्यू बॅट्समन सूरज केने येतोय. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 53 धावा धावफलकावरती. आमचे जवळचे मित्र संदीप दादा सुरोशी रायते
हे देखील उपस्थित आहेत, ते देखील सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रायतेवरून आलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. काही प्रेक्षक म्हशावरून देखील आले होते. मुरबाड म्हसा या विभागातून आजचा दिवस आणि आजची ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 54. 54 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकतोय गोलंदाज ऋतिक पाटील. पहिला चेंडू खूप चांगला फेकला होता. धावबाच्या स्वरूपात पवन किनीला बाद केलं. त्यानंतर 2 वाईट चेंडू आपण जर पाहिले गेले तर हाताळतोय गोलंदाज ऋतिक पाटील. या अंतिम षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी सुरेख स्ट्रोक बघूया. टायमिंग होत नाहीये. ऋषी भोईर सुरेख झेल टिपलाय. ऋषी भोईरने फलंदाज बाद. सावले टीमची रन मशीन भावेश पवार बॅक टू द पवेलियन. नक्कीच किरण पवार बाद होतोय. बॅट्समन राहुल येतोय. चार फलंदाज गमावलेत ते म्हणजेच सावले गोरसे बी टीमने. भावेश पवार, अक्षय पवार, पवन केने आणि त्यानंतर किरण पवार देखील बाद झालाय. खूप चांगले योगदान दिलं आपल्या टीमसाठी. धावसंख्या आहे यावेळी आपण जर पाहायला गेलं तर 54 धावा. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. बघूया. धावबाची संधी देखील होती. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित आपण पाहतो. यावेळेस 54 धावा धावफलकावरती. टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर दीपेश गीत यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतायत. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सुरेश केनेच्या बॅट मध्ये होतोय हा षटकार. साठ धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावी चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. धावबाची संधी आहे आणि एक धाव कंप्लीट. 22च्या स्वरूपात एक धाव येते. अमांतरच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 61. 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे ती म्हणजेच गोरसे बी सावले या टीमने. राहुल ऑन स्ट्राईक. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती राहुलच्या बॅटमध्ये येतोय हा उपयुक्त षटकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावरती आणि 68 धावांचं लक्ष ठेवलंय जय बजरंग गोरसे बी सावलेश्वर सावले या टीमने. चेंज द गेम वडवली बी निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघासमोर. 24 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष. चेंडू आणि 68 धावांचं लक्ष. 17.00 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल करण धुळे आणि शुभम मस्कर यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. उद्या नक्कीच जगदीश पाटील यांना आपण ऐकणार आहोत आणि पुन्हा एकदा आपली भेट सोमवारी होईल. तर तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे यावेळी वडवली बी वाकलन या टीमला आणि 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं पण ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक राहुल चव्हाण यांना.
धन्यवाद रोशन दादा संते. आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकत होतात रोशनदादा संते यांचा. खूप गोड आवाज. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. नक्कीच तुम्हाला देखील धन्यवाद व्यक्त करतो. तर इथून मात्र नाणेफेकीचा कौल वडवली वाकला संघाने जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी वरती धावल्या टीमला. प्रथम फलंदाजी करत असताना 4 आणि द्वितीय सत्रामध्ये जेव्हा फलंदाजी करेल वाकलन वडवली संघ तेव्हा त्यांना इथून मात्र 68 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तीच धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. नक्कीच एका बाजूला विचार केला तर केतन म्हात्रे आणि त्यांच्या समवेत ऋतिक पाटील. तर जय हनुमान क्रीडा मंडळ जोईलगाव आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक आपण पाहत आहे. नक्कीच स्पर्धेचे आमचे आयोजक माजी नगरसेवक बांधकाम सभापती कुळगाव बदलापूर नगर परिषद श्री मंगेश शेठ विनायकजी धुळे साहेब, त्यांच्या समवेत अशफाकजी पटेल साहेब उद्योजक. नक्कीच आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. इथून मात्र आमचे तुषार बेंबळकर असतील, बाळाशेठ कांबरी, प्रवीणजी राऊत साहेब, ध्रुवजी धुळे साहेब, ज्ञानेश्वर कांबरी, राहुलजी भोईर, राकेशजी पाटील साहेब, चेतनजी धुळे साहेब, तेजसजी मेंगल, सचिनजी देशमुख, रोहनजी पाटील साहेब या सर्वच मान्यवरांचं मी इथून मात्र धन्यवाद व्यक्त करतो. कारण आजच्या दिवसामध्ये इथून मात्र मला समालोचन करण्याची संधी दिली. आमचे करण धुळे असतील, शुभम मस्कर असतील यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा इथून मात्र सत्यात आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं आहे. नक्कीच 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा इथून मात्र घरबसल्या प्रेक्षकांना इथून मात्र या स्पर्धेचा आनंद लुटता येतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून. नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आमचे साथी समालोचक मुरबाड डोंगर नावा गावचा एक बुलंद आवाज दीपवीर बिराडे हे देखील या सामन्याचा एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. दीपवीर बिराडे त्यांच्याकडून देखील या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. नक्कीच खूप चांगला खेळ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज किरण पवारच्या बॅटमधनं. कारण या सामन्यामध्ये भावेश पवारची खेळी लवकरच संपुष्टात आली होती, परंतु सामन्याच्या आतमध्ये तग धरून फलंदाज किरण पवार राहिले आणि खूप चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांचेच बंधुराज अक्षय पवार त्यांनी देखील आपल्या नावाला साजेसा खेळ इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. स्ट्रायकर एंडवरती ऋतिक पाटील तर नॉन स्ट्रायकर एंडवरती केतन म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकता भावेश पवार हवेंकडनं सज्ज होईल. क्वार्टर फायनलची मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना. या सामन्यासाठी पंच आपण पाहू शकता. मेन पंच आमचे जतीन भुयाल सर, त्यांच्या समवेत स्क्वेअर लेगचे अंपायर निरंजन सावंत सर, आमची जेपी पॅनलची ही जोडी यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पहिल्या चेंडू इथून मात्र खोदून काढलाय आणि पहिल्या चेंडूवरती इथून मात्र मोठा धक्का लागेल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. नक्कीच पहिल्या चेंडूवरती इथून मात्र फलंदाज ऋतिक पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलाय. ऋतिक पाटीलला वडवली ब संघाचा हा खेळाडू नक्कीच नाराज असतील, कारण गोल्डन डकचा शिकार ठरतायत. शून्याचा चष्मा घालून इथून मात्र मैदानाच्या बाहेर परतत असताना फलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. नेट नंबर 3 वन डाऊनचा खेळाडू कमलेश पाटील यावेळी स्ट्रायकर एंडवरती जात असताना मी म्हणेल वाकरण संघाचा 24 कॅरेटचा सोनं जीत बोईरे अजून मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असेल. नक्कीच खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू इथून खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाज कमलेश पाटीलचा, परंतु यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथून मात्र वापरण्यात आलं.
नक्कीच ब्लॉक हॉलचा चेंडू होता भावेश पवारच्या माध्यमातून उर्ध विकेट गोलंदाज तयार. यावेळेला आडव्या बॅटनं खेळून काढला चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येईल. एवन पवन इथून मात्र चेंडूला फील्ड करून फेकी करतील. या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती एक स्वतःचं व संघाचा अकाउंट ओपन केला. इथून मात्र तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज कमलेशनं यावेळेस स्ट्रायकर एनवरती हार्ड हिटर फलंदाज केतन म्हात्रे. वाकलन संघाचा हा खेळाडू आपण पाहू शकता स्ट्रायकर एनवरती. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आपल्याला अचूक पाहायला मिळाला. इथून मात्र खूप चांगला चेंडू भावेश पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता फक्त एक धाव 68 धावांचा इथून मात्र पाठलाग करायचा. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा बॉल बॅटच्या रडारमध्ये आला तसा फेकून दिला चेंडू सीमा पार षटकार. चार चेंडूचा जर अपवाद वगळला ना तर या 5व्या चेंडूवरती इथून मात्र ब्लास्ट पाहायला मिळाला केतन म्हात्रेच्या बॅटमधून. यावेळेला देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर भरता वेगाने चेंडू निघून गेला यष्टीरक्षक किरण पवारच्या हातामध्ये. शेवट देखील गोल करतोय गोलंदाज भावेश पवार. टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता फक्त 7 धावा 68 धावांचा पाठलाग करत असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली होती. केतन म्हात्रे आणि त्यांच्या समोर ऋतिक पाटीलची खेळी लवकरच संपुष्टात आली. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 कमलेश पाटील गेले आणि यावेळेस फलंदाज केतननं षटकार दाखवला होता आणि त्याचाच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार देत असताना शेवटचा चेंडू देखील डॉट. टीमची टोटल फलकावरती 7 धावा अजून येणारे 3 षटक अर्थातच 18 चेंडू आणि इथून मात्र 61 धावांची आवश्यकता. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती गोरसाहेब संघाचा अजून एक खेळाडू आपण पाहू शकता A1 पवन. यावेळेस गोलंदाजी मार्ग होते हॅमॅन्ड सज्ज होईल. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज समोर देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज कमलेशच्या बॅटमधून आपल्या नावाची छाप सोडत असताना हा पहिला धमाका षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती वेगाने पुढे सरकली 13 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस देखील अजून एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. किरण पवार आले चेंडूवरती आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक 2 लागेल 13 या आकड्यावरती. फलंदाज कमलेश पाटीलची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. नक्कीच मी म्हटलं होतं इथून मात्र वाकलन संघाचा 24 कॅरेटचं सोनं जीत बोईर मागे आहे आणि तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होता गोलंदाज पवन केनचं कमलाश पाटीलनं. इथून मात्र षटकार ठोकला होता आणि त्याचाच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये क्विक रिप्लाय इथून मात्र देत असताना गोलंदाज पवन केने इथून मात्र कमलेश पाटीलला देखील तंबूच्या रस्त्याला पाठवलाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता नॉन स्ट्रायकर एंडवरती ठाणे जिल्ह्याचा शूरवीर त्याचंच नाव जीत बोईर. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज पाहू शकता केतन म्हात्रे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहू शकता क्वार्टर फायनलची मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता 2 गाव 1 संघ ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आमचे आयोजक करण धुळे असतील त्यांच्या समवेत शुभम मस्कर असतील. यावेळेस देखील खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करून चेंडू गेलाय मागे आणि पंचांचा इशारा आहे ना अजून बाकी. अंपायर सिग्नल फॉर रन. तर चौकार आला इथून मात्र चौकारच्या मध्ये टीमची टोटल पण एकदा पुढे सर्कल 17 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच 68 धावांचं इथून मात्र पल्ला गाठायचा आहे. 68 धावा इथून चेस करायच्या आहेत ते म्हणजे वाकलन वडोली संघाला. यावेळेला देखील आडव्या बॅटनं खेळून काढला. इथून मात्र फिल्डर होते परंतु त्यांच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू सीमा पार षटकार.
षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल ते 20 धावा स्कोअर कार्डवरती. यावेळेला देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र हातभर बाहेर निघाला आणि निघून गेला यष्टीरक्षक भावेश पवारच्या हातामध्ये. यावेळेस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोअर कार्डवरती ॲड केली जाईल. एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल पुणे सर्कल 24 धावा स्कोअर कार्डवरती. पवन केने पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेला देखील स्विंग अँड मिस फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज केतन म्हात्रेचा बॅटिंग बॉलचा संपर्क झाला नाही. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर पवन केने. 2-3 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एलिव्हेशन कमी आहे फटक्यामध्ये, मिस टाइम स्ट्रोक. स्वतः यावेळेस एसटी रक्षक पोहोचले चेंडू पर्यंत. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा मोठा धक्का टीम वाकलन वडवली संघाला. फलंदाज केतन म्हात्रेची खेळी संपुष्टात. आता मात्र येणारे 12 चेंडू अर्थातच 2 षटक आणि 44 धावांची आवश्यकता असेल वाकलन वडवली संघाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय विकास पाटील. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय इनाईट नंबर 5 वरती. या खेळाडूचा विचार केला तर नक्कीच मागील सीझनमध्ये टेनिस क्रिकेट जी टुर्नामेंट आयोजित केली होती, आमदार चषक, आमचे बाळूदादा मुंडे आमदार चषक दैवली इथे जी स्पर्धा झाली होती, तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर याच खेळाडूला मिळाली होती विकास पाटीलला. आपण पाहू शकता नॉन स्ट्रायकर एंडवरती. यावेळी स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकता वाकलन वडवली संघाचं 24 कॅरेटचं सोनं फलंदाज जीत भोईर खेळण्यासाठी सज्ज. समोर देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज हॅवेंडकडनं सज्ज होईल. सांघिक कोट्यातील 3रा वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज केनेचा हा बॉल आड्या बॅटनं खेळून काढलाय. कॉर्नरच्या दिशेला चेंडू जाईल, तिथे मात्र विजय चंदन होते चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान फक्त सिंगल पेक्षा काही नसणाऱ्या आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल. 25 धावा स्कोअर कार्डवरती. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज विकास पाटील. वडवली ब संघाचा हा खेळाडू नेहमीचा तारणहाण फलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे आज कामगिरी करतील. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला चेंडूला आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव येणार नाही. टीमची टोटल आपण स्थिर पाहू शकता 25 धावांवरती. नक्कीच भावेश पवार यावेळेस काहीसा कानमंत्र देत असताना गोलंदाज सूरज केनेला. अजून येणारे 10 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता खेळण्यासाठी विकास पाटील सज्ज. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज केने. ओव्हर द विकेटने यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटिंग बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर बरदा वेगानं चेंडू निघून गेला यष्टीरक्षक भावेश पवारच्या हातामध्ये. सर भावेश पवार आपण पाहू शकता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी आणि आता मात्र चोख यष्टीरक्षण करत असताना आपण पाहू शकता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये भावेश पवार. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला देखील अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येणं अजून बाकी. नक्कीच अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. नक्कीच आउटसाइड द लेग स्टिप चेंडू पिचिंग झाल्यानंतर निघून गेला यष्टीरक्षक भावेश पवारच्या हातामध्ये, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. 26 धावा स्कोअर कार्डवरती. यावेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस दोन्ही गाड्या एकाच एंडवरती स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करत असताना यावेळेस फलंदाज विकास पाटील इथून मात्र खेळी संपुष्टात येते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वडवली ब संघाचा एक तारणहार खेळाडू आपण पाहू शकता अविनाश भोईर जातोय मैदानाच्या आतमध्ये. वाकलन संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. वाकलन वडवली आणि त्यांना फाईट करते इथून मात्र गोरसाई साबळे असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच 2 गाव एक संघ अशी संकल्पना आमचे करंदुळे शुभम मस्कर यांच्या माध्यमातून इथे मात्र ही संकल्पना पाहायला मिळते. यावेळेला देखील जीत भोईर होते, परंतु त्यांना देखील बीट करून चेंडू डीप चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, भावेश पवारच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक 26 धावा स्कोअर कार्डवरती.
यावेळेला देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न इस्टिक्सचे बीट झालेत. चेंडू मात्र लॉंग स्टॉप एंडला गेलाय, माफ करा थर्डमॅनला गेला आणि तिथं मात्र फिल्डरने उचलून चेंडूची फेक केली आहे. या दरम्यान अजून एक धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. टीमची टोटल फलकावरती 27 धावा. अजून एक षटक, अर्थातच 6 चेंडू आणि इथून मात्र 41 धावांची आवश्यकता. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल, कारण खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोरसाई साबळे संघाची. या प्रकारची फलंदाजी आपल्याला आज मात्र किरण पवार, अक्षय पवारनं दाखवली. नक्कीच या सामन्यामध्ये विचार केला तर भावेश पवार लवकर बाद झाले होते, परंतु संघाचा डाव इथून मात्र किरण पवार, अक्षय पवार यांनी सांभाळला. खूप चांगली फलंदाजी दाखवली होती, परंतु यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अक्षय पवार होते यावेळेस एका हाताने झेल कॅरी करत असताना, कॅच घेत असताना इथून मात्र मोठा धक्का लागता येते. फलंदाज बाद. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू वाईडिश लॉंग ऑफ लाईल, लॉंग ऑन लाईल. सूरज केने होते, चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होईल. यावेळी स्ट्रायकर एंड होती फलंदाज अभि भोईर. नेहमीच चांगली कामगिरी बाकलन संघासाठी. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अभि भोईरच्या बॅटमधून आपल्या नावाचा ब्रँड दाखवणारा हा षटकार पाहायला मिळतोय बॅट्समन अभि भोईरच्या बॅटमधून. षटकातील 3 चेंडू शिल्लक, बॉलर तयार. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, मेजवानी होती आणि दोन्ही हाताने स्वीकारत असताना चेंडू सीमा पार, षटकार. षटकातील 2 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्गवरती किरण पवार, सलगचे 2 षटकार पाहायला मिळाले. एक चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. एवढ्या देखील चेंडूला खोदून काढला होता, हेलिकॉप्टर उडवला होता, परंतु हेलिकॉप्टर इथून मात्र सीमारेषे बाहेर गेला नाही. या मैदानाच्या आतमध्येच आहे आणि इथून मात्र अंतिम चेंडू शिल्लक असेल. ओव्हर द विकेट, बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील अनसाईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस शेवट देखील गोड केलाय गोरसाई सावळे संघानं. इथून मात्र गोरसाई सावळे संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर इथून मात्र